हाय गाइस, मी रेक्सा. आज आम्ही अलिबागला आहोत आणि माझ्यासोबत आहे. हाय नमस्ते, माझं नाव आहे रुक्मी. जय महाराष्ट्र. आज आम्ही रुक्मी काकूच्या पद्धतीत चिंबोरीचं कालवण करणार आहे. तर बघा, यो खेकडा भरलेला आहे. याचा नांगा बघा कसला मोठा आहे. खावायला जाम भारी लागल. अलिबागला मुसळधार पाऊस होता आणि पावसाळ्यात गावीकडे खेकडे खाण्याची मजा काय वेगळीच असते. बनवायला सुरू करूया. सामग्री बघा. नारळ, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, लाल मसाला, मीठ, हळद, जिरं. आता या सगळ्याच आपल्याला वाटप करायचं आहे. कांदा न वापरता यो कालवण करा, जाम भारी लागते असे काकू म्हणाले. वाव, मसाल्याचा रंग बघा कसा सुंदर आहे. आधी कढईला मस्त गरम करा. खूप सारं तेल वापरा. आतमध्ये मसाला टाका. मसाल्याला 10 मिनिटं तेलात भाजा. मसाल्यासोबत आपली चिंबोरी पण छान मॅरिनेट झाली पाहिजे. त्याला पण एक 10 मिनिटं मसाल्यासोबत चांगलं एकजीव करून घ्यायचं. माझी चिंबोरी लाल झाली आहे. आता जेवढं पाहिजे तुम्हाला रस्सा तेवढंच टाका पाणी. आंबटपणासाठी कोकम, मग झाकून शिजवा. मी विचार केलं जोपर्यंत शिजतंय काकूंचा मेकअप करूया. आता बीजा करायचं आहे. गोकुळा काय खरं नाही म्हणजे आता झोड टाकतोय गोकुळ. 15 मिनिटं झाली. आता पाहूया कसं झालं आपला कालवण. वाव, कशी दिसती चिंबोरी. लाल खडक, एकदम झणझणीत, तिखट. कोथिंबीर टाकून हे रेसिपीला समाप्त करणार. कसं वाटलंय आमचं जेवण? बघ, चिंबोरीचं कालवण केलंय. खाऊन आम्हाला नक्की सांगा. लालसर झालंय, मस्त व्यवस्थित झालंय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. नाही केलं तर बघा. Until I see you guys next time. Bye guys. बाय. खूप छान, खूप छान, मस्त वाटलं. चांगलं वाटलं केलं तुझ्यासाठी. नशिबात असल्याशिवाय काही होणार. आता जेव आम्ही भात करू मस्त. मग मी घालून देते ना भात.